नमस्कार मंडळी, मी मानसीची आजी. चिकूचा झाड कसा लावला मी तुम्हाला गोष्ट सांगते आजी. हा, आज्यांनी सांगितलं, माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की झाडा लाव, हा झाड मग तुम्हाला उत्पन्न तुमच्या नातवंडांना भेटेल. मग मी लावायचं काम करत राहिलो. आई, तुम्ही 50 वर्ष आधी लावलेला झाड चिकूचा किती मोठा झालाय. मग तर होईल नाही, मग तेवढं लावल्याशिवाय काय होत काय, लावायला पाहिजे. झाड मोठं होतं मग आपल्याला उत्पन्न भेटत खावायला घातल्यानंतर. असं लावायला झाड कधी लावलेलं तर झाली 50 वर्ष काय झाली असतील. तुझ्या मनात आलेलं असं लावायचं की कोणी असं सांगितलेलं? माझ्या मनात आलं नाही, माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की आपली झाडं आणली ते आपण लावूया. संमतीने लावल्याशिवाय होणार नाही. मग ती मी जशी लावली तशी तुम्ही पण लावा, मग तुमच्या नातवंडांना भेटेल खावाला. हा, तुम्हाला नातवंडांना खावायला भेटेल ना. तेव्हा मग त्यांनी तुला झाडं आणून दिली. हा, मग त्यांना हाणून मला दिली. मी लावायचं काम केला. यात आंबा लाव, चिकू लाव, पेरू लाव, ती वनस्पती सगळी मी लावायचं काम केला. मग आता माझी नातवंड खायला जाईल. मग माझी आठवण कशी का ते आजी मरून गेली, पण आजीने काहीतरी लावले आमच्यासाठी. पण तिची आठवण होऊन ती राहील. बाबा आजीने लावले तर आम्ही फळ खाते हो, मग तिची आठवण आम्हाला ती येणारच आहे. मग तेव्हा तुम्ही असे खूप झाडं लावली असेल. मग ही वाडी वगैरे आंब्यांची वगैरे, म्हणजे आंब्यांची झाडं वगैरे तुम्ही तशी लावली? आम्ही ती वाडी मम्मीने सगळं लावला. माझ्या हाताकडून लावायला घेतली. तेवढा पंपी लावली एवढी मोठी, ती पेरची. मग ती शिपणा केला, खाद्य शेण जशी तोंडली लावली तशी तोंडलीच्या आम्ही कलम शिपली. मग कलम किती बेफार झाली ना, कष्ट केलं, खाद्य घातला, मग ती कलम झाली. आता खावायला भेटत ना उत्पन्न. आता होते 10,000चा उत्पन्न, आता लाखावर गेला. मग किती कष्ट केलं, कष्टाचं फळ देऊ देणारच आहे ना. कष्ट केल्याशिवाय फळ नाही मिळलं. पण तशी आम्ही केलं ना, तसं आता तुम्ही करावं. हळूहळू अभ्याय करून माहिती करून घ्या तुम्ही आता. हा, हळूहळू मग तुम्हाला तेव्हा तो उत्पन्न भेटल. अशी चिकूची झाडं पूर्ण अशी लाईन मध्ये लावली. हा, लाईन मध्ये अशी लावत गेलो. यो इथं लावला, तो तिथं लावला. मी तिकडे असं लावत गेलो. तिकडे वरती कलमा लावली. मग ती कलमा सगळीकडे लावून सगळी मोठी केली. खत घालून, शेणकाई घालायचा, पाणी घालायचं, कर्तव्य करायचा. मग तेवढी घेगण झाली. जर आपण नित्यनेमान जर केलं नाही, मग आपल्याला फळ कसं देईल. आपण नित्यनेमान कष्ट काबर करत झालं, बरोबर देवाने फळ दिला. मग आता आनंदाची गोष्ट, किती आनंद झाला ना. मग आता फळ आला, तेव्हा नियमानं फळ आली आपल्याला. त्याची भाग्य आम्हाला फळ खायला मिळतं. मग बोलताना भाग्यवान जातीच आम्ही लेकर. म्हणजे असे बागायत लावल्याशिवाय काय होणार आहे काय. कष्ट काबार करीतच राहायचा, मग तेवढ्या नक्कीच देणार आपल्याला. आज या बागेत फिरताना मन खूप भरून आलंय. फक्त हे झाडच नाही, तर माझे पणजोबा आणि आजी आजोबांनी मिळून आंब्याची मोठी वाडी उभी केली. तेव्हा फक्त शेतीच होती. आजीने हे झाड लावलं आणि आज आम्ही त्याची फळं खातोय. याच आठवणींना अधिक जपण्यासाठी माझ्या पप्पांनी या झाडाभोवती हा एक सुंदर कट्टा तयार केलाय. फक्त कट्टा बांधला नाही, तर मम्मी पप्पा आणि दीदीने मिळून स्वतःच्या हाताने याला छान रंग दिलाय. आता या झाडाखाली बसला की आजीच्या त्या जुन्या गोष्टी प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभ्या राहतात. माझ्या मम्मी पप्पांनी सुद्धा या मातीत खूप कष्ट केले. नारळाची झाडं लावली, भाजीपाला पिकवला. आजही माझे आई वडील तितकीच मेहनत करतात. आज जेव्हा मी या फळांना स्पर्श करते, तेव्हा एकच गोष्ट मनात येते की आमचं किती मोठं भाग्य आहे ना. माझ्या वडीलधाऱ्यांनी, पूर्वजांनी लावलेली ही झाडं, त्यांनी घेतलेले कष्ट आज फळाला आलेत.
त्यांनी तेव्हा मेहनत केली आणि त्याचे गोड फळ आज आम्ही त्यांची मुलं आणि नातवंड खातोय. निसर्ग आणि माणसाचं नातं किती अजब आहे ना. बी पेरल्यावर त्याला झाड व्हायला वेळ लागतो, संयम लागतो. आपलं कसं असतं, व्हिडिओ टाकला की लगेच व्ह्यूज हवेत, लगेच सबस्क्राईब्स हवेत. पण या झाडाकडे बघितलं की समजतं कोणतीही गोष्ट फक्त आदेश देऊन किंवा घाई करून मिळत नाही, त्याला वेळ द्यावाच लागतो. आज काळ बदलला आहे, आमचा व्यवसाय बदलला आहे, पण या मातीशी असलेलं आमचं नातं मात्र तसंच आहे. आजही आम्ही शेती करतो, ती आंब्यांची झाडं असोत किंवा मग घरापुरता लावलेला भाजीपाला. या मातीत हात राबवल्याशिवाय आम्हाला चैन पडतच नाही. आणि हे चिकूचं झाड मला हेच शिकवतं की आयुष्यात कोणतीही गोष्ट घाई करून मिळत नाही. वेळ आणि संयम ठेवला की कष्टाचं फळ हे नक्की मिळतं. आपल्या पूर्वजांनी कष्टाने लावलेला हा आशीर्वादाचा वारसा मला असाच पुढे जपायचा आहे. तुम्हाला आमचा हा मातीशी जोडलेला वारसा कसा वाटला? तुमच्याही घरात किंवा अंगणात असं एखादं जुनं झाड आहे का, ज्याच्या पानात तुमच्या पूर्वजांच्या आठवणी आजही सळसळतात? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर लाईफ विथ मानसीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि आपल्याशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.